रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पळसदरी धरण येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। एप्रिल 21 रोजी आर्यन थापर हा तरुण पाण्यात बुडाल्याची घटना घडली, तर एप्रिल 22 रोजी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। आर्यन हा खारघर येथील भारतीय विद्यापीठाचा विद्यार्थी होता। लाडकी बहीण योजनेच्या सरावासाठी तो आपल्या टीमसोबत पळसदरी येथे आला होता। सराव आटोपल्यानंतर दुपारच्या सुमारास काही मित्रांसोबत तो धरण परिसरात गेला। उष्णतेमुळे काही युवकांनी पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला, मात्र पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने आर्यन अचानक खोल पाण्यात गेला आणि काही क्षणातच बेपत्ता झाला। घटनेनंतर तात्काळ पोलीस, ग्रामस्थ आणि बचाव पथकांनी शोधमोहीम सुरू केली, मात्र धरणातील गाळ, खोल पाणी आणि कमी दृश्यमानता यामुळे शोधकार्य अत्यंत कठीण बनले होते। अशावेळी हेल्प फाउंडेशनचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी रात्रभर आणि दुसऱ्या दिवशीही अथक प्रयत्न सुरू ठेवले। अखेर एप्रिल 22 रोजी आर्यन थापरचा मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। काल कर्जत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पळसदरी डॅममध्ये एका युवकाचा बुडून मृत्यू झाला होता। काल रात्री आपण सर्च ऑपरेशन केलं होतं, परंतु अंधार आणि आजूबाजूची परिस्थिती पाहता आपण काल रात्री रिस्क न घेता ते रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं होतं। आज सकाळी पुन्हा 6 वाजता मी पुन्हा रेकी करायला सुरुवात केली आणि बऱ्याच प्रयत्नांती त्या युवकाचे अर्थात आर्यन थापर नावाच्या 19 वर्षाच्या युवकाचे शव शोधण्यात आम्हाला यश आलं म्हणायला हरकत नाही। परंतु ही अशी दुर्घटना या ठिकाणी का घडते याचं कारण या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती येणाऱ्या नवागतांना माहीत नसते आणि त्या कारणे या ठिकाणी बरेच मृत्यूचे प्रसंग होतात। या ठिकाणी आपल्या पोलीस पाटील आहेत आणि या ठिकाणचे स्थानिक आहेत, त्यांनी सांगितले की असे प्रसंग पुन्हा पुन्हा घडू नयेत म्हणून ते प्रयत्न करत असतात। परंतु पर्यटक किंबहुना ही यंग जनरेशन जे आहे ते त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नाही, त्यामुळे अशी घटना घडत असतात। अशा घटना घडू नयेत म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु नीतीच्या पुढे काही चालत नाही, त्या कारणे आज ही मृत्यूची घटना घडलेली आहे। या ठिकाणी स्थानिकांसह सर्वांनी आपल्याला मदत केली त्याबद्दल धन्यवाद। अशी पुन्हा घटना घडू नये।